हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेस या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण विषय वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन यामधील प्रश्न क्रमांक 6 तर यामध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत तर ते आपण पाहिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन यामधील प्रश्न 7 खालील प्रश्न सोडवा यामधील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। तर बघा, जे काही वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन हा विषय आहे याचा पेपर तुमचा उद्याच होणार आहे। तर तुम्ही कोणत्या प्रश्नाचं रिव्हिजन करून जायचं आहे आणि 90+ तुम्हाला मार्क मिळवून देणारे क्वेश्चन आहे, तर याच प्रश्नांचा अभ्यास करून तुम्ही जा। तर बघा, पेपर जो आहे, पेपरची तारीख आहे 26 फेब्रुवारी 2024, म्हणजेच उद्याच तुमचा पेपर होणार आहे। HSC बोर्ड एक्झाम 2024 यामध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत, कारण याच प्रश्नांचं तुम्ही रिव्हिजन करून जा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोडवताना काही अडचण येणार नाही। जे तुम्ही पाठ केलात तेच तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी, आन्सर त्याचं लिहिण्यासाठी सोपं जाईल। तर बघा, आपण आज पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 7 खालील प्रश्न सोडवा। तर यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात, तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी गुण असणार आहेत 10। तर बघा, फक्त तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, त्यामधील प्रश्न 2 सोडवायचे आहेत आणि गुण असतील 10। तर बघा, कोणते प्रश्न आहेत हे महत्त्वाचे। तर बघा, पहिला प्रश्न आहे व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप स्पष्ट करा। त्यानंतर नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा। तिसरा आहे गोदामाची कार्य स्पष्ट करा। चौथा आहे शासनाप्रती व्यवसायाच्या जबाबदाऱ्या सांगा। 5वा आहे गुंतवणूकदाराप्रती व्यवसाय संघटनाच्या सामाजिक जबाबदारीचे वर्णन करा। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न 7 आणि प्रश्न 8 हे दोन्ही पाहणार आहोत, कारण उद्या तुमची एक्झाम होणार आहे आणि ते तुम्हाला आज जर तुम्ही रिव्हिजन करून गेलात तर उद्या तुम्हाला एकदम सोपा पेपर जाईल। तर बघा, त्यानंतर 6वा प्रश्न आहे ग्राहक संरक्षणाची गरज आणि महत्त्व स्पष्ट करा। 7वा प्रश्न आहे विपणीचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा। 8वा प्रश्न आहे गोदामाचे प्रकार स्पष्ट करा। 9वा प्रश्न आहे समाजाप्रती व्यवसाय संघटनाच्या सामाजिक जबाबदाऱ्या सांगा। तर अशा पद्धतीने हे 9 प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 7 यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत, तर याच प्रश्नांचा तुम्ही अभ्यास करून जा। बघा, ज्यांच्याकडे या प्रश्नांची आन्सर अवेलेबल नसतील तर त्यांच्यासाठी मी खूप दिवस अगोदर नवनीतातील जे काही उत्तरं आहेत तुमच्या स्वाध्यायामध्ये, तर ते पूर्ण मी सोडवून दिलेले आहेत। तर जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या। जर काही उत्तर तुम्हाला तरीही सापडत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारा, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती त्याचं आन्सर PDF शेअर करेन। तर बघा, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत प्रश्न 7साठी, यासाठी गुण आहेत 10। तर तुम्हाला फक्त 2 क्वेश्चन सोडवायचे आहे, तर तुम्ही यातीलच प्रश्न तुम्ही याचा सराव करून जावा, पेपर चांगल्या पद्धतीने सोडवा। जिथे कुठे अडचण आली तिथे तुम्ही नक्की कळवा, किंवा आज जर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी काही तुमच्याकडे नोट्स अवेलेबल नसतील तर तुम्ही मला मेसेज करू शकतात। तर बघा, यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 8। तर बघा, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन पेपरची तारीख तर तुम्हाला माहितीच आहे, उद्या। HSC बोर्ड एक्झाम 2024, ज्या कोणी विद्यार्थ्याने टाईमटेबल पाहिला नसेल तर टाईमटेबलचा सुद्धा मी सेपरेटली व्हिडिओ बनवून यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही पाहून घ्या। तर बघा, प्रश्न क्रमांक 8 जो काही आहे तो तुम्हाला भरपूर मार्क्स देऊन जाणार आहे, कारण बघा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। हे आपण खूप डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, प्रत्येक प्रश्नाचा आन्सर हे आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे। जर तुम्हाला स्क्रीनवरती काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मेसेज करून मला कळवा। जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर मी पूर्ण शेअर करणार आहे स्क्रीन, तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून सुद्धा याचं रिव्हिजन करू शकतात। तर बघा, प्रश्न क्रमांक 8 खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील, तुम्हाला फक्त 1 प्रश्न सोडवायचा आहे आणि त्यासाठी किती गुण असणार आहेत तर गुण असणार आहेत 8।
8 गुण असणार आहेत. तुम्ही एक प्रश्न सोडवायचा आहे. 2 प्रश्न विचारले जातील. तर खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यामधील महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे नियोजन म्हणजे काय आणि नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा. नियोजन म्हणजे काय आणि नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा. तर बघा, जो काही नियोजन म्हणजे काय, नियोजनाचे जे महत्त्व आहे ते तुम्हाला प्रश्न क्रमांक 6 किंवा संज्ञा स्पष्ट करा यामध्ये नियोजनाचे महत्त्व या मुद्द्यावर तुम्हाला संज्ञा स्पष्ट करायला सांगितली जाऊ शकते. तर तुम्हाला खूप अगोदर अभ्यास केला असाल तर बघा, नियोजन म्हणजे काय, ज्याने कोणी पाठ केलेलं असेल तर त्यांच्यासाठी खूप इझी जाणार आहे. कारण बघा, प्रश्न 8वा यामध्ये सुद्धा हाच प्रश्न विचारण्यात येत आहे, नियोजन म्हणजे काय आणि नियोजनाचे महत्त्व स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने तुमचा हा फायदा होऊन जाईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, विमा म्हणजे काय आणि विम्याची तत्त्वे स्पष्ट करा. तर विमा म्हणजे काय आणि विम्याची तत्त्वे स्पष्ट करा हा तुमचा सेकंड महत्त्वाचा क्वेश्चन असेल. तर हे जे काही 6 क्वेश्चन आहेत तर या 6 क्वेश्चनपैकीच तुम्हाला एक क्वेश्चन सोडवता आला पाहिजे. तुम्हाला एक्झाममध्ये 2 क्वेश्चन विचारले जातील, तेही यातीलच असतील. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांचे विविध प्रकार स्पष्ट करा. तर बघा, बँकेचा अर्थ स्पष्ट करायचं आणि त्याचे प्रकार लिहायचे आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा. विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, विपणन मिश्राचे 7 P's म्हणजेच स्पष्ट करा. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संप्रेषण म्हणजे काय आणि संप्रेषणाचे विविध प्रकार थोडक्यात स्पष्ट करा. तर अशा पद्धतीने हे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. एक्झाममध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही याचं रिव्हिजन करून जा. त्याचबरोबर काही कुठे अडचण असेल, तुमच्याकडे काही अवेलेबल नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात. मी तुम्हाला ते जे तुम्हाला आन्सर पाहिजे असेल तर ते मी सेंड करते. टेलिग्राम चॅनलची लिंक बाकी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अगर हवी असेल तर मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. जर तुम्ही कमेंट केलात तर मी तुम्हाला ती लिंक शेअर करेन. तर बघा, अशा पद्धतीने हे प्रश्न आहेत महत्त्वाचे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर सोडवा. तुम्हा सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. चांगला पेपर सोडवा. ज्यात काही अडचण येत असेल तर तुम्ही विचारू शकतात. तर बघा, अशा पद्धतीने प्रश्न 8वा यातील महत्त्वाचे प्रश्न येणार आहेत. तर याचा तुम्ही व्यवस्थित एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ हा सारखा ओपन करावा लागणार नाही. व्हिडिओची स्क्रीनशॉट काढून घेतलात तर तुम्हाला मोबाईलमध्ये पाहून तुम्ही डायरेक्टली बुकमध्ये वाचू शकतात. तर अशा पद्धतीने वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यामध्ये विचारले जाणारे आपण पूर्ण प्रश्नाचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर इथे बघा, प्रश्न 7वा खालील प्रश्न सोडवा हा सुद्धा आपण पाहिलेला आहे. तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर बघा, मी तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे. तर याचा व्यवस्थित एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.